समूहाची मानसिक गुलामी कशी असते किंवा ती समूहावर कशी लादली जाते याबद्दल सांगताना मी असं म्हणेन की समाजात देवाचे भांडवल गुंतवून धर्माचे साम्राज्य कसे निर्माण करायचे, जगताना काल्पनिक देव सत्य कसा भासवायचा किंवा देवाधारित धार्मिक विचार समूहाच्या मानसिकतेत कसे रुजवायचे, यानंतर गरजेनुसार धार्मिक विभाजन केव्हा करायचे, असे धार्मिक विभाजन झाले की मग धार्मिक धोका कसा निर्माण करायचा, त्यानंतर रोज धार्मिक विचार लोकांच्या चर्चेत कसा राहील यासाठी जे जे करावे लागेल ते करायचे, नंतर धर्माच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्यावरच कशी हे लोकांवर बिंबवायचे, आपलाच धर्म इतरांच्या धर्मापेक्षा श्रेष्ठ कसा राहील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे असा लोकांसमोर आग्रह धरायचा आणि यानंतर धर्माची रक्षा करणे आपले परम कर्तव्य कसे हे लोकांना ठासून ठासून सांगायचे. असे विविध प्रश्न हाताळण्यात कुठलाही राजकीय पक्ष म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाचा हातखंडा असतो व अशा धार्मिक प्रश्नामुळे एखाद्या देशातील वातावरण सत्तेत असणाऱ्या राजकीय पक्षाला अनुकूल करण्यास धार्मिक समूह पुढाकार घेतानाचे चित्र आपल्याला संबंध विश्वाच्या राजकारणात दिसेल. बघा, देव आला की धर्म येतो, धर्म आला की समूह येतो, समूह आला की मते येतात आणि याच मतांच्या आधारावर राजकारणी सत्तेवर विराजमान होतात. हे आपण समजणे अतिशय आवश्यक आहे. वास्तविकतेमध्ये जर बघितलं आपण तर सत्ता मिळविण्यासाठी देव किंवा धर्म या दोघांपैकी कसलीही गरज नाही किंवा कुणाचीही गरज नाही आहे. मात्र सत्ता मिळवण्यासाठी विशिष्ट देवाला व धर्माला मानणाऱ्या समूहाची गरज असते. हा असा समूह असतो जो धर्माला बांधील असतो व त्या धर्माशी संबंधित राजकीय पक्षाचा पुरस्कर्ता असतो. त्यानंतर हाच समूह आपला धार्मिक उद्देश व त्याची श्रेष्ठता इतरांवर थोपण्यास सुरुवात करतो. एका धर्माला दुसऱ्या धर्मापासून धोका आहे असे लोकांना तुम्ही भासवले किंवा जेव्हा भासवले जाते आणि याचा परिणाम या सर्वांचे रूपांतर प्रत्येकाच्या धार्मिक कट्टरवादात होते. एकदा धार्मिक कट्टरवाद लोकांच्या मनात भरला गेला की लोकांचे विभाजन झाले म्हणून समजा, म्हणजे लोकांचे विभाजन करणे सहज शक्य बनते आणि देशातील प्रत्येकजण त्यानंतर आपल्या आपल्या धर्माच्या मागे उभं राहण्यास सुरुवात करतो. आणि समजा देशातील इतर समस्या सोडून, ज्या महत्त्वाच्या समस्या त्या सोडून धर्माच्या मागे दडण्याची लोकांची भूमिका बनली किंवा ती भूमिका झाली तर समजायचं त्या देशातील लोकशाहीच्या कबरीत लोकांनीच खिळे ठोकायला सुरुवात केली आहे.